नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठा आरक्षण ज्यावेळेस पेटलं, आता 3 सप्टेंबर रोजी काढलेल्या GR मध्ये प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली. जे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्या गॅजेटमध्ये केवळ जातीचा आणि संख्येचा उल्लेख आहे. आता त्यावरून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसं द्यायचं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्याचं उत्तर जरांगे पाटलांनी आजच्या सभेमध्ये दिलंय. ते काय उत्तर दिलं, कशा पद्धतीने ही प्रक्रिया हँडल होणार आहे, ते सगळं त्यांनी सांगितलं आणि तेच आपण अगदी थोडक्यात जाणणार आहोत. मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण माहिती, अपडेट, विश्लेषण आपल्या चॅनलवर करणार आहोत. त्यामुळे लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा, पैसे पडत नाही त्याला, कारण की महत्वाचे विषय आपण हाताळणार आहोत. जरांगे पाटील म्हणाले की जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं तिथे तिथे त्यांच्या जनगणनेमध्ये स्पष्टता ठेवली होती, मात्र हैदराबादच्या निजामाने एवढी स्पष्टता ठेवली नाही. निजामांनी केवळ आकडेवारी नोंदवली आहे. त्या काळात कर वसुलीची एक पद्धत होती, त्यावरून गावागावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत याची नोंद करण्यात आलेली होती. शेती करणारा म्हणजे कुणबी असा मराठा जातीचा अर्थ तिथे दिलाय. आता जेथेच म्हणजे निजामाने व्यवस्थितरित्या काहीच गोष्टी केलेल्या नाहीत. फक्त तुम्ही ते गॅजेटचा वापर करा आणि त्यानुसार आम्हाला आरक्षण द्यायचं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. आता 1967 आणि 2012चा कायदा सांगतो की शेती करणारा कुणबी आहे. एखाद्या गावात 20,000 मराठे तेव्हा होते, तर आज 70,000 झालेत असतील. त्यांना प्रमाणपत्र मिळणार असाच GRचा अर्थ आहे. आणि खरे कुणबी आणि ओबीसीच्या आरक्षणाचा हक्कदार असणाऱ्या लोकांना आता का अडवतंय? छगन भुजबळांचं मध्येच काय उठलं, त्यांना काय त्रास होत आहे ओबीसी लोकांमध्ये समाविष्ट करण्याचा? हैदराबाद निजामाने ती चूक केली म्हणून आत्ताच्या सरकारने परत तीच चूक करायची का, असा सगळ्यात महत्वाचा सवाल त्यांनी इथे केलेला आहे. पाटील बोलताना पुढे म्हणाले देखील की सरकारने येवल्यासारख्या म्हणजे येवल्याच्या छगन भुजबळ म्हणजे डायरेक्ट उच्चार नाही केला, येवल्याच्या जे काही महत्वाचा मनुष्य वाटतोय महाराष्ट्र सरकारला, त्याला सांगा की या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा होतील आणि त्यानुसार GR निघालाय. कारण की GR ज्या पद्धतीने निघाला त्यासाठी आता मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. आता हा जो काही येवल्याचा मनुष्य आहे छगन भुजबळ, याला काय पोटात दुखतंय, याला काय त्रास होत आहे हे कळणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की ते कळूनच चुकत नाहीये, तो राहून राहून गेम करायचा प्रयत्न करतोय, पण मराठे आता फसणार नाहीत. तर दुसरीकडे 17 सप्टेंबर रोजी मराठा मुक्ती संग्राम दिनापर्यंत जात आणि पडताळणी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी, नाहीतर दसरा मेळाव्यात सरकार विरोधात कोणती भूमिका असेल हे अद्याप देखील आम्ही सांगू शकत नाही. कारण की आता ज्या पद्धतीने मोठं यश या मराठा आरक्षणाच्या मोर्चाला आलंय, त्याचा पुढचा जो काही असेल तो डायरेक्टली एवढ्या टोकापर्यंत जाईल. कारण की मराठे अटकेपार पर्यंत झेंडे गाडून आलेत. तसंच ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं नाव टाळत येवल्यावाल्याच्या नादी लागू नका. GR मध्ये काही बदल केल्यास 1994च्या 16% आरक्षणासह GR मध्ये 50%वरील 2% आरक्षणाला चॅलेंज करणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं. हा येवल्यावाला जर मध्ये येवला करत असेल तर याला चॅलेंज म्हणजे सुप्रीम कोर्टात, आणि मग सगळ्याच ओबीसीचं जे काही आरक्षण आहे ते खतम होईल, असं इथे त्यांनी स्पष्ट चेतावणीच दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईतील उपोषण आंदोलनानंतर उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू केल्यासंदर्भात महायुती सरकारने अल्टिमेट दिला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत 17 सप्टेंबर पर्यंत जर फडणवीसांनी हा जो काही GR त्यांनी पारित केलाय त्याच्यामध्ये जर काही कुरघोडी केली किंवा मराठ्यांना जर काही फसवण्याचा प्रयत्न केला तर मराठे आता सोडणार नाहीत. हा मराठा आहे, हा एक मराठा लाख मराठाच्या बरोबर असतो, आणि जर लाख मराठे असे जमले तर किती महाराष्ट्र आणि मुंबई जाम होईल याचा कुठं स्थान पत्ता लागणार नाही, हे सरकारने समजणं गरजेचं आहे. दुसरीकडे हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे, अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे ना तो आम्हाला चांगलंच माहिती आहे. मुंबईतील आंदोलनाच्या यशामुळे अर्धा महाराष्ट्र हे पागलच झालाय. किती मजबूतीने ही लढाई जिंकली याची जाणीव ठेवली पाहिजे,
असं आवाहन करताना मराठवाड्यामध्ये 100% आरक्षणात जाणारच याची चिंता करू नका, कारण की मराठवाडा मुक्ती संग्राम आणि मराठवाड्यामध्ये जे काही मराठे आहेत ते कुणबी आहेत आणि कुणबी म्हणजे ओबीसी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. भुजबळ ऐकायला तयारच नाहीयेत. तसं संकेत देखील मिळाले आहेत. ओबीसी नेत्यांच्या जिल्हा न्याय बैठका सुरू आहेत. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा देताना सांगितलं की GR नुसार नोंदी झाल्या पाहिजेत. हैदराबाद गॅजेटची संपूर्ण अंमलबजावणी झाली नाही तर थोडंसं पण जर त्याच्यामध्ये काही कुरघोडी केली तर थेट तुमच्या खुर्चीला, तुमच्या नावाला चॅलेंज म्हणजे मराठा सोडणार नाही आणि तुमचं जे करिअर आहे ते करिअर देखील उद्ध्वस्त होईल, असा एक इशारा जवळ मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आता जे काही परत बोलले ते आमच्या मुळावर जर उठण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाहीत. एवढे वाईट मराठा आणि जेवढा चांगला मराठा आहे तेवढा वाईट मराठा देखील आहे. कारण की आम्हाला जर तुम्ही डिवचणार असणार, आम्हाला जर तुम्ही फसवणार असणार, आम्हाला जर प्रत्येक वेळेस गुलाल उधळून तुम्ही आमच्या मागे काही कट कारस्थान करणार असणार, आता याच्यामध्ये जर विचार केला तर फडणवीसांबद्दल ते जास्त काही बोललेले नाहीयेत. कारण की काय आहे, कारण अजून हा जो काही GR आहे या GR मध्ये स्पष्टता नाहीये. फडणवीसांनी काय कांड करून ठेवलाय ते समजायलाच मार्ग नाही, म्हणून ते त्याच्याविषयी काही बोललेले नाहीयेत फडणवीसांविषयी. ओके, आता कुणबी आरक्षण हवे आणि महाराष्ट्र सगळ्यांना मराठा हवे आहे अशी वेळ आणि तशी भूमिका घेत राहू. काहींना महाराष्ट्रातील दूषित वातावरण करायचं जर असेल तर आम्ही कुणावर हल्ला केलेला नाही, उलट त्यांनी आमच्यावर हल्ला केला होता. ज्यावेळेस अंतरावली सराटीमध्ये जे काही उपोषण सुरू होतं त्याचे तिथे लाठीचार्ज झाला होता. अतिशय निर्मनुष्य करून सोडण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला होता आणि त्याचीच आठवण इथे करताना सांगितलं की तिथे महिलांना, भगिनींना, आमच्या भावांना, आजोबांना, जे काही मोठमोठे चांगले म्हणजे सर्वसामान्य जनतेला तिथे जो काही त्रास सहन करावा लागला होता, तसं जर तुम्ही परत करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याची आठवण तुम्हाला माहितीच आहे. त्यावेळेस कसं उत्तर दिलं होतं मराठ्यांनी, पोलिसांना देखील सोडलं नव्हतं. हे सगळ्या गोष्टींची आठवण करून देताना सांगितलं की हा जो काही GR आहे हा GR लवकरात लवकर पारित होईल. मराठ्यांनी घाबरण्याची गरज नाही. पण खरंच असं होईल का हो? जर विचार केला, कोर्टात जर गेलं, कारण की कोर्टाच्या पुढे काही चालत नाही. आणि फडणवीसांनी देखील सांगितलं की कालच्याच त्यांच्या एका भाषणामध्ये बोलले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. म्हणजे याच्यातनं असं स्पष्ट होतंय की यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आहे का नाही, का फक्त एक कागद मराठ्यांच्या हातात सोपवून यांनी मुंबई खाली करण्याचा जो काही प्लॅन केला तो यांचा यशस्वी झालेला आहे की काय, हे इथे बघण्यासारखं नक्कीच असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्कीच व्यक्त व्हा, कमेंट करा, खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, लाईक करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद.